नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे, की तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जी तलाठी भरती 2023 ची प्रक्रिया सुरू आहे. सध्याची 23 ची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यावरती त्यांनी काय केलं, की स्टे आणलेला आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, की याचे अर्थ जो काय आहे, या स्टेचा जो की ऑर्डर आलेली आहे मॅटमधून मुंबईच्या ह्याच्यामध्ये बेंचची दिलेली ऑर्डर आहे. तर त्याचा अर्थ काय होतो याची तुम्हाला माहिती देणार आहे. ओके. तर तुम्ही जर मॅटच्या वेबसाईटवर जा, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलच्या वेबसाईटवर जा, तिथे डाउनलोडमध्ये जा, डेली ऑर्डरमध्ये जा इथे. तर मुंबईमध्ये ही होती. तर इथं जी होती ती 27 ची केस होती ॲक्च्युअली. 27 ला ऑर्डर आलेली आहे. 27 मार्चला. तर तुम्ही 27 मार्च जर सिलेक्ट केला मी इथे 27 मार्च सिलेक्ट केला, तर तुम्हाला ह्या ऑर्डर दिसतील वेगवेगळ्या. ओके, ऑर्डर दिसतील. तर ही ऑर्डर जी आहे ती 16 नंबर पेज मी ॲक्च्युअली पहिली पाहिलेली आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ बनवत आहे मी. ओके. तर ही जी ऑर्डर होती ती म्हणजे ही आहे ती आहे बी.के. रेडेकर अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. याच्या संदर्भात ही आहे. ॲप्लिकंट ही आहे आणि रिस्पॉन्डंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, की जे Third, Sri D.H. Pawar, learned advocate from the applicant, and M.S.S.P. Machekar, the learned CPO for respondent. आता बघा, ही जे सीपीओ आहेत, ओके, कोण आहेत? एस.पी. मांचेकर आहेत हे आहेत महाराष्ट्राकडून, आणि त्याच्यानंतर हे डी.एच. पवार आहेत, हे आहेत ॲडव्होकेट आहेत, ते ॲप्लिकंटचे ॲडव्होकेट आहेत. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, की बघा, सगळ्यात पहिले सांगतो, की राज्य सरकारने कॅव्हिएट फाईल केलेला आहे. तर कॅव्हिएट म्हणजे काय असतं बघा? कॅव्हिएट म्हणजे काय असतं, की तुम्हाला कोणत्याच कोर्टामध्ये जाऊन, आता कोर्ट हे काय करतात, की ऑलरेडी मॅटमध्ये काय करतात, कॅव्हिएट फाईल केलेलं असतं. याच्यावरती काय असतं, याचं मिनिंग काय असतं, की तुम्हाला प्रोसेस चालू ठेवायला लागू शकते. ओके, प्रोसेस चालू ठेवतात. म्हणजे काय, की आता जी नियुक्ती, आता सध्या नियुक्ती तर आचारसंहितेमध्ये थांबलेली आहे. पण बाकीचे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील, त्याच्यानंतर ज्या गोष्टी असतील त्या. ओके, नियुक्तीपर्यंतचा विषय वेगळा, नियुक्ती देण्याविषयी वेगळा, आणि बाकीच्या ज्या आहेत नियुक्ती देण्यापर्यंतच्या गोष्टी त्या चालू ठेवाव्या. त्याच्यामध्ये कोणतीही न्यायालयीन अडचण आणू नये त्यासाठी कॅव्हिएट काय करतात, की दाखल करतात. हे काय करते, की राज्य सरकार काय करते, की याच्यावरती भरतीवरती कोणत्याही न्यायालयात काही हे येऊ नये म्हणून काय करतात, की हे कॅव्हिएट दाखल केलं. हे म्हणजे थोडक्यात काय केली, प्रिकॉशनरी मेजर असतो हा. ओके, प्रिकॉशनरी मेजर असतो. आता बघा, हे काय करतं, की आता हे लर्न म्हणजे कोण करतं, की कोर्ट जे आहे, कोर्ट काय करतं, की स्वतः हे करतं. लर्न ॲडव्होकेट फॉर ॲप्लिकंट सबमिट सम ऑर्डर्स ऑफ अपॉइंटमेंट आर इश्यूड अँड सम कॅन्डिडेट आर ऑलरेडी अपॉइंटेड. आता याचं म्हणणं काय, की ॲप्लिकंटचे हे आहेत, ॲडव्होकेट आहेत, त्यांनी काय सांगितलेलं आहे, की काही कॅन्डिडेटला अपॉइंटमेंट दिलेली आहे आणि काही कॅन्डिडेटची अपॉइंटमेंट अजून बाकी आहे. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हालाही माहिती आहे. काही-काही ठिकाणी काय केलं, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांना काय केलं, की अपॉइंटमेंट ऑर्डर दिलेले आहे. पुण्याच्या बाबतीत तुम्हाला हे माहिती आहे. दिलेले आहेत तिथे. तर त्याच्यामध्ये इथं तोच मुद्दा आहे, की लर्न सीपीओ कन्फर्म दॅट सम पोस्ट अपॉइंटमेंट आर नॉट इश्यूड. आता याच्यामध्ये काय म्हणतात, की सीपीओ. आता सीपीओ कोण आहेत? हे महाराष्ट्र शासनाकडून जे हे करत आहेत, मुंचेकर. ओके, मुंचेकरच आहे का याचं नाव? मानचेकर आहेत. ओके, मानचेकर म्हणेन मी. मनचेकर म्हणेन, जे काय असेल ते. तर यांनी काय म्हणतात, की हे म्हणतायत, की आता हेच रिपीट केलं त्यांनी, की अजून काही पोस्टसाठी की ऑर्डर दिलेलं नाहीये, असं असं म्हणताय. तर इन व्ह्यू ऑफ धिस द रिस्पॉन्डंट आर डायरेक्टेड टू मेंटेन काय, की स्टेटस क्यू ॲज टुडे ॲज ऑन टिडो इन्सोफार ॲज अपॉइंटमेंट आर कन्सर्न. आता याचा मीनिंग काय आहे? बघा, लक्षात घ्या याचं मीनिंग काय. जेवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय दिलेली आहे, ऑर्डर दिली ती दिली आहे, वेगळी गोष्ट आहे. आता इथून पुढे काय करा, की तुम्ही अपॉइंटमेंटच्या बाबतीत लक्षात घ्या. अपॉइंटमेंटच्या बाबतीत काय करायचंय तुम्ही, जी वस्तुस्थिती आहे तीच ठेवायची आहे. त्याच्यात काही बदल म्हणजे अपॉइंटमेंट देता येणार नाही तुम्हाला, काही गोष्टी करून करून. ओके. अपॉइंटमेंट देता येणार नाही गोष्टीला. आता अपॉइंटमेंट अशी आचारसंहितेमुळे देता येत नाही. त्याच्यानंतर असं आहे, की आता याच्यासाठी काय करेल, की राज्य सरकार काय करेल, की या संदर्भात काय करेल, की तुम्हाला जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, सगळ्या गोष्टी स्टे करणार आहे. लक्षात घ्या काय म्हणत आहे मी, की सगळ्या गोष्टी काय करेल, की त्याच्यावरती स्थगिती देईल असं वाटत आहे. आता गव्हर्नमेंट आता रिस्क घेणार नाहीये. त्यांना माहिती आहे, की आता पुढे जाऊन अजून हे होऊ शकतं. आता मॅट बघा, तर मॅटची जी ही आहे, मॅट असतो तो काय करतो, की हायकोर्टापेक्षा कमी असतो त्याचं. हे असतो तो. तर सपोज इथं जर झालं तर हायकोर्टात जातील विद्यार्थी. जो काय विद्यार्थी इन द सेन्स, की राज्य शासन जाणार आहे. की काय आहे ते. आता मुद्दा असा आहे, की यांनी काय-काय केलंय ते सांगतो. पहिलं तर यांनी काय केलं, की
हे लावले, मार्कशीट लावल्या, नॉर्मलायझेशन झालं. खूप सारे विद्यार्थी याच्यात परेशान होते आणि काय झालं, की त्याच्यामुळे काय केलं, की यांनी झटकीपट काय केलं, की नियुक्त्या दिल्या सुरुवात केली, ज्या होत्या त्याच्यावर. त्याच्यानंतर विद्यार्थी काय केले, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चौकशी करा अशी मागणी केली होती. लक्षात घ्या, चौकशी करा अशी मागणी होती. चौकशी राज्य शासनाकडून जे पकडली गेली त्याची म्हणजे जे हे होते त्याची चौकशी सुरूच आहे. काही ना काही पेपरमध्ये येत राहतं. ॲक्चुअली काय होतं ते कोणालाच माहीत नाही. तर चौकशी हे करण्यासाठी काय काय चौकशी सुरू होती. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी काय केले, की हायकोर्टात गेले आणि टी-सी-एस कडून 39 प्रश्न बदलले. टी-सी-एसने 39 प्रश्न बदलले आणि तिथूनच काय झालं, की पूर्ण चेंज झालेलं आहे वातावरण. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, की बघा लक्षात घ्या, की 39 प्रश्न चेंज झाल्यामुळं जे शेवटचे सिलेक्टेड विद्यार्थी होते, सपोज 50 विद्यार्थी ओपनचे असतील, ते शेवटचे जे आहेत विद्यार्थी 5 असतील, 6 असतील, जे काय राहतील, शेवटचे किंवा 50वा शेवटचा विद्यार्थी पकडूया. तो विद्यार्थी आणि वेटिंगवाला विद्यार्थी, आता 39 प्रश्नामध्ये एक जरी प्रश्न जरी चेंज झाला, तरी तो वेटिंगवाला विद्यार्थी सिलेक्ट होणार, सिलेक्टवाला वेटिंगमध्ये होणार. हे प्रत्येक ठिकाणी झालेलं नाही, काय-काय ठिकाणी काय केलं, की झालेलं आहे. आता त्याच्यामुळे काय झालं, हे गोष्ट घडलेली आहे. आता इश्यू असा झाला, की त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन भेटली होती. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं. नियुक्ती काही लोकांना भेटल्या होत्या. त्याच्यानंतरनं परत ही प्रोसेस रिपीट केली. म्हणजे काय केलं, की परत सगळ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं. सगळ्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आणि त्याच्यानंतरनं परत हे केलं. याच्यामुळे काय झालं, की विद्यार्थी आता एक काही विद्यार्थी काय झाले, की सिलेक्ट झाले होते. लक्षात घ्या, काही विद्यार्थी सिलेक्ट झाले होते, ते वेटिंगमध्ये गेले. वेटिंगवाले सिलेक्ट झाले. त्याच्यामुळे तेही विद्यार्थी नाराज झाले. कारण त्यांनी अभ्यासिका सोडून काय केलं होतं, की विद्यार्थ्यांनी घरी गेले होते. आता बस म्हणून काय केलं कारण खूप सारे विद्यार्थी काय करत होते, की पहिल्यापासून तयारी करत आहेत. त्यांना वाटलं, की आता तलाठी भरती निघाली आहे. आता बस करायला पाहिजे. दुसरे 100 विद्यार्थी होते, ज्यांनी काय केलं होतं, ज्यांनी काय केलं होतं, की एखादी पोस्ट म्हणजे फॉरेस्टसारखी पोस्ट काय केली होती, फॉरेस्ट गार्डची पोस्ट काय केली होती, सोडली होती आणि त्यांनी काय केलं होतं, की नवीन म्हणजे तलाठीसाठी काय केली ती पोस्ट सोडली होती. असे खूप सारे विद्यार्थ्यांनी बाकीच्या पोस्ट सोडल्या होत्या आणि या पोस्टसाठी काय केलं होतं, की थांबले होते. ऑर्डर भेटेल म्हणून थांबले होते. आता इथं जो आलेला आहे, जो स्टे आलेला आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत आहेत, की आता एक्झॅक्टली काय होणार? कारण स्टे आला म्हणजे याचा अर्थ असा होतो, की काही-काही वेळेस ते काय होतं, की लवकर होतं आणि काही-काही वेळेस काय होतं, की हे ज्या गोष्टी आहेत त्या काही डिले होतं. 1-2 वर्षाचा डिले होऊ शकतो. सपोज जर झाला तर सांगता येत नाही. कारण राजकारणी पूर्ण आता इलेक्शनमध्ये बिझी आहेत. जूनपर्यंत कोणीही आता काय करणार, की हात लावणार नाही या गोष्टीला. जसं चाललंय तसं चालू दे याची त्याची भूमिका असणार. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान जे आहे ते सामान्य विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे याच्यामुळे. तर आता याच्यात टी-सी-एस तसेच राज्य शासन हे सगळ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण याच्यामुळेच या गोष्टी काय केल्या, की झालेल्या आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.